हे जे वारूळ आहे असे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी कोकणात बघायला मिळतील. हे वारूळ तुळस गावात सुद्धा एक सातेरी देवीचं मंदिर आहे, तिथे तुम्हाला बघायला मिळेल. इथे देवीची मूर्ती सुद्धा आहे. पण या वारुळालाच आम्ही देवी म्हणून पूजलं आहे. याचं कारण, हे वारूळ आहे म्हणजे ही माती आहे आणि ही माती म्हणजेच आमची आई आहे, आमची देवी आहे. त्यामुळे कोकणातली मंदिरं विशेष का असतात तर याचं कारण हे असं असतं की आम्ही निसर्गाला देव म्हणून पूजला आहे. इथली प्रत्येक गोष्ट तुम्ही बघाल ना, इथल्या आसपासच्या ठिकाणावर बनलेली, जसं की हे जुने वासे आहेत किंवा मग ही कौलं आहेत. ओव्हरऑल तुम्ही मंदिराचं स्ट्रक्चर सुद्धा बघाल ना तर तसंच आहे. तर यासाठीच मला नेहमी कोकणातली मंदिरं आवडतात. आणि का आवडतात त्याचं कारण हेच आहे की निसर्गाला देव म्हणून पूजलेली बऱ्याचशा देवराया आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत कोकणात ज्या आम्ही पूजतोय. याचं निसर्ग त्याला पूजतोय. त्याचं एक खूप सुंदर उदाहरण म्हणजे तुम्ही जेव्हा मालवण धामापूरला जाल ना, त्याच्यामध्ये एक सातेरी देवीचं मंदिर लागतं. ही आमची माती, हीच आमची आई आणि हीच आमची सातेरी देवी.